नमस्कार मित्रांनो, माझं नाव अनघा. आजच्या कथेत मी तुम्हाला सांगणार आहे की आमच्या घरी भाऊबीजेसाठी आलेल्या चुलत भावाने माझ्यासमोर माझ्या 45 वर्षाच्या आईला कसं टोकून काढलं. कथा सुरू करण्याआधी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगते. मित्रांनो, तुम्ही माझे व्हिडिओ पूर्ण बघता तरी देखील तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नाही. जर कथा आवडत असतील तर एकदा करून तर बघा ना. मला सबस्क्राईब म्हणते मी. रोज मी तुम्हाला नवनवीन कथा सांगून खूप मजा देईन. तर मग पटकन ते सबस्क्राईबचं बटन दाबून घ्या आणि कथेचा आनंद घ्या. मित्रांनो, मी 22 वर्षाची तरुणी असून माझे नाव अनघा आहे आणि माझ्या आईचं वय 45 वर्ष असून तिचं नाव अनिता आहे. माझी आई शरीराने खूपच जाडजूड आहे, पण रंगाने गोरीपान. ती आजही खूप मस्त दिसते. ती या वयात देखील तुम्हाला खूप मजा देऊ शकते. मित्रांनो, आजची गोष्ट भाऊबीजेच्या दिवशीची आहे. माझ्या मोठ्या काकांचा मुलगा अमित दादा पुण्याहून आमच्या मुंबईच्या घरी भाऊबीजेला आला होता. मित्रांनो, अमित दादाचं वय 33 वर्ष असेल. त्याचं लग्न होऊन त्याला एक मुलगा देखील होता. तो प्रत्येक भाऊबीजेला आमच्या घरी मुंबईत येतो. ह्या वर्षी देखील तो आठवणीने आला होता आणि तो त्या दिवशी वस्ती देखील करणार होता. तो आल्यावर आमच्या घरात सगळ्यांना खूप आनंद होतो, कारण तो स्वभावाने खूप चांगला आहे. त्याच्या घरी येण्याचा आनंद आम्हा सर्वांनाच असतो, पण तो आल्याचा जास्त आनंद माझ्या आईला होत असे. तो सतत माझ्या आईच्या मागे पुढे करत असे आणि माझी आई देखील माझ्यापेक्षा आणि माझ्या सख्ख्या भावापेक्षा त्याची जास्त काळजी करत असे. मित्रांनो, तो भाऊबीजेचा दिवस खूप छान हसत खेळत निघून गेला. संध्याकाळी भाऊबीजेची ओवाळणी देखील झाली आणि रात्री आम्ही जेवण वगैरे उरकून खूप उशिरापर्यंत गप्पा मारल्या. शेवटी रात्री 12 वाजता आम्ही सर्वजण झोपायला आपापल्या खोलीत निघून गेलो. मी, माझी आई, आम्ही एका खोलीत झोपलो आणि माझे बाबा, माझा सख्खा भाऊ आणि माझा चुलत भाऊ अमित दादा दुसऱ्या खोलीत झोपी गेले. मित्रांनो, गोष्टीत पुढे जाण्याआधी मी तुम्हाला माझी एक सवय सांगते. मी रात्री झोपले की अगदी सकाळशिवाय मला जाग येत नाही. अगदी मला झोपेतून उचलून कोणी माझी मागून पुढून ठोकली तरी मला जाग येणार नाही, एवढी काळ झोपते मी. माझी ही सवय माझ्या घरी सगळ्यांना ठाऊक आहे. अगदी माझ्या चुलत भावाला देखील माझी ही सवय ठाऊक होती. आता ही गोष्ट मी तुम्हाला एवढी आवर्जून का सांगते त्याचे कारण तुम्हाला कथेत पुढे समजेलच. मित्रांनो, आम्ही रूममध्ये झोपायला येऊन अर्धा तास झाला असेल, पण मला आज बिलकुल झोप येत नव्हती. म्हणून मी मोबाईलवर यूट्यूब रील्स बघत होते. तेवढ्यात माझ्या आईने माझ्या हातातून मोबाईल ओढून घेतला आणि रागाने म्हणाली, "काय गं, झोप येत नाही का तुला? गप्प मोबाईल ठेवून झोप आणि मला पण झोपू दे. तू राशील उशिरापर्यंत झोपून, मला सकाळी लवकर उठून कामं असतात." मित्रांनो, माझी आई कधी तसं माझ्यावर रागवत नाही, पण आज ही असं का वागते हे मला कळत नव्हतं. बहुतेक दिवसभर काम करून दमली असेल, म्हणून चिडचिड करत असावी, असा विचार करून मी देखील डोळे मिटून अंगावर पांघरून घेऊन झोपण्याचा प्रयत्न करू लागले. पण बराच वेळ उठूनही मला झोप येत नव्हती. शेवटी बऱ्याच प्रयत्नानंतर माझा डोळा लागणार तेवढ्यातच कोणीतरी खोलीचा दरवाजा वाजवला आणि पुन्हा मला जाग आली. कोणीतरी बाहेरून दरवाजा वाजवत होतं. आता माझी आई जागी झाली. बहुतेक ती झोपलीच नव्हती. तिने मला आवाज दिला, "अनघा, हे अनघा." कदाचित दरवाजा उघडायला की मला उठवत असावी, म्हणून मी मुद्दामून अंगावर पांघरून घेऊन झोपेचं सोंग घेतलं. तशी ती स्वतः उठली. रूममधला लाईट लावून तिने दरवाजा उघडला. मी पण आता कोण आहे हे बघायला थोडंसं पांघरून बाजूला करून किलकिल्या डोळ्याने बघू लागले. समोर बघते तर माझा चुलत भाऊ होता. तो आतमध्ये आला तसं आईने
दरवाजा बाहेर डोकावून बघत दरवाजा आतून बंद केला आणि माझ्या चुलत भावाला म्हणाली, काय रे, कोणी बघितलं नाही ना तुला माझ्या खोलीत येताना? त्यावर तो म्हणाला, नाही का काकू, कोण बघेल, ते दोघं कोण गोरत पडलेत खोलीत, त्यांचं सोड, पण आनंदा झोपली ना नक्की? त्यावर माझी आई म्हणाली, हो आत्ताच झोपले. तसा माझा चुलत भाऊ दीर्घ श्वास घेत म्हणाला, मग ठीक आहे, आता आनंदा काही सकाळशिवाय उठत नाही. असं म्हणून त्याने माझ्या आईला जवळ ओढलं आणि तिचे ओठ तोंडात घेऊन चुंबन करू लागला. मित्रांनो, समोरचं दृश्य बघून हे वेळीच झाले. माझी आई आणि माझा चुलत भाऊ हे काय करत आहेत हे दृश्य बघून मला खूप राग येत होता. पण मी काय बोलणार, जे चालत होतं ते सगळं दोघांच्या मर्जीने चालू होतं, म्हणून मी निमूटपणे हे सगळं चोरून बघू लागले. आता माझा चुलत भाऊ माझ्या आईची साडी सोडू लागला. तशी माझी आई म्हणाली, अरे राजा, जरा धीर धर, एवढी कसली काही आहे तुला, तुझी बायको देत नाही वाटतं तुला करायला. तसा माझा चुलत भाऊ आईची मोठे मोठे चेंडू करत म्हणाला, अहो काकू, तिच्यात बिलकुल मजा येत नाही बघा, खाली मजा तर तुम्हाला टोकायला येते. तुमच्या माणसं शरीर अंगाखाली घेऊन किती रेटून काढणं त्यांनी समाधान होत नाही बघा. त्यावर आई त्याला बाजूला करत म्हणाली, हा लाईट तरी बंद करा ती. त्यावर माझा चुलत भाऊ स्पष्ट नकार देत म्हणाला, नको नको, लाईट बंद केली तर मजा नाही येणार. तुमचं गोर माणसं शरीर डोळे भरून बघत ठोकायला खूप मजा येते. असं म्हणून त्याने माझ्या आईची साडी सोडून टाकली. आता माझ्या आई चड्डीवर होती, माझ्या आईचे चेंडू लटकत होते आणि माझा चुलत भाऊ त्या हातात घेऊन कुस्करत होता. माझ्या आईच्या तोंडातून मादक सुस्करे बाहेर निघत होते आणि त्याचमुळे माझ्या चुलत भावाला अजूनच जीव चढला. त्याने त्याचे संपूर्ण कपडे काढून टाकले. आता माझी नजर त्याच्या सामानावर गेली. आकाशाकडे तोंड करून उभा असलेला त्याचा नाकोबा बघून माझी जिलेबी रस सोडायला लागली. जर का माझा चुलत भाऊ नसता तर नक्कीच त्याचा दांडू मी घुसवून घेतला असता. आता त्याने माझ्या आईला खाली बसवलं आणि त्याच्या तोंडात त्याचा दांडू कोंबला आणि खंबरा रोवू लागला. माझी आई देखील मोठ्या आवडीने त्याचा तो कठोर अवयव चोपत होती. आता बराच वेळ झाला. आई तिचा दांडू चोपतच होती आणि तो देखील माझ्या आईचं डोकं धरून खपाखप कंबर हलवत होता. पुढच्या काही वेळात असताना त्याचा नाकोबा आईच्या तोंडातून माघारी घेतला आणि आईला उभी करून तिची चिठ्ठी काढून टाकली. आईची फुगीर पपई बघून गपकन त्याने त्याचं तोंड टाकलं आणि साठवू लागला. तशा आईच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलू लागले. ते बघून माझा चुलत भाऊ अजूनच गरम झाला. चपचप आवाज करत आईची तो चाटू लागला. त्याच्या चाटाचाटीचा कार्यक्रम जवळपास 5 मिनिटं चालू होता. आता आईने त्याला थांबवलं आणि म्हणाली, अमित, राजा आता सहन होत नाही रे, आता टाक माझ्या भळ्यात तुझा नाकोबा. असं म्हणून ती खाली बोळग्यावर बसून कुत्री झाली. तसा माझा चुलत भाऊ खाली बसला. त्याने त्याचा कठोर झालेला लांबलचक अवयव हातात घेतला आणि मागून आईच्या पपईवर टिकवला. आई कचकन आत घातला. आई वेदनेने कळवळत होती, पण माझा चुलत भाऊ तिला दणके देत राहिला. ओणवी असल्यामुळे माझ्या आईचे गरगरीत चेंडू खाली लटकत होते आणि तो हातात धरून कुस्करत होता आणि मागून आईला रेटत होता. मित्रांनो, हे सगळं बघून मी तर वेडीच झाले. मी हळूच माझी बोटं माझ्या जिलेबीवर फिरवायला सुरुवात केली. मी तर पुणे ओली झाले होते. माझ्या आईचा आणि चुलत भावाचा कार्यक्रम अजून चालूच होता. आता माझी आई म्हणाली, अमित, राजा, आता बस कर. माझं पाणी तोंडा निघालं. मग माझ्या चुलत भावाने त्याचा वेग वाढवला आणि काही मिनिटातच काको काको करत त्याचं पाणी तिच्या डबक्यात सोडून मोकळा झाला. मित्रांनो, मी इकडे बोट घालून माझं पाणी बाहेर काढलं आणि मी झोपी गेले. मग त्यानंतर माझ्या आईने किती वेळा माझ्या चुलत भावाला लावून घेतलं मला ठाऊक नाही. मी सकाळी उठून बघते तर माझी आई किचनमध्ये काम करत होती आणि माझा चुलत भाऊ सकाळच्या ट्रेनने पुण्याला त्याच्या घरी निघून गेला होता. मग मित्रांनो, आवडली का कथा?
कथा आवडली तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका. आणि पुन्हा भेटूया नवीन अशा मादक कथेत.